स्वभाव भित्रा होण्यामागं वेगवेगळी कारणं असू शकतात. अनुवंशिकता हा एक महत्वाचा घटक आहे. आई, वडील, आजी, आजोबा यांच्यापैकी कोणी जर भित्र असेल तर तो दोष व्यक्तीमध्ये येऊ शकतो. दीर्घकाळचं आजारपण हे सुद्धा एक कारण असू शकतं की जे शरीराप्रमाणे मनालाही दुबळं करतं आणि माणूस भित्रा होतो. दुर्घटना हे तिसरं एक कारण आहे की ज्यामुळं माणसाच्या मनावर परिणाम होतो आणि मग माणूस भित्रा होतो. वारंवार जर अपयश आलं, झगडा झाला, भांडणं झाली, काही त्रासदायक जर घटना घडल्या तर मनुष्य भित्रा होऊ शकतो. भीतीमध्ये ज्ञात कारणाची भीती आणि अज्ञात कारणाची भीती असे दोन प्रकार प्रामुख्यानं आहेत. ज्ञात कारणाची भीती म्हणजे कशाची आपल्याला भीती वाटते ते तो पेशंट सांगू शकतो, आणि अज्ञात कारणाची भीती ही एक गूढ स्वरूपाची असते. भीती वाटते एवढंच फक्त तो पेशंट सांगतो, त्याला त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. पण ह्या सर्व तऱ्हेची भीती निराकरण करण्यासाठी पुष्पौषधांमध्ये खूप छान औषधं आहेत.